मी शिवाजी तर अब्दुल सत्तार औरंगजेब या विधानामुळे नेमके चर्चेत असलेले रावसाहेब दानवे यांच्या सुपुत्राचा मतदारसंघ म्हणून भोकरदन मतदारसंघाकडे पाहिलं जातं. भोकरदन मतदारसंघातून आतापर्यंत बरीच वर्ष रावसाहेब दानवे यांनी प्रतिनिधित्व केलं आहे. ज्यावेळी ते जालना लोकसभेवर निवडून गेले त्यावेळी विधानसभेचं प्रतिनिधित्व त्यांनी आपला मुलगा संतोष दानवे याच्याकडे सुपूर्त केलं. भोकरदन विधानसभा मतदारसंघात संतोष दानवे हे सध्या महायुतीचे उमेदवार आहेत, तर महाविकास आघाडीतर्फे चंद्रकांत दानवे हे उमेदवार आहेत. या मतदारसंघातील नेमकी राजकीय गणितं कशी आहेत आणि रावसाहेब दानवे यंदा लोकसभेसारखेच विधानसभेत सुद्धा चितपट होणार का, जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी सर्वेश. तुम्ही बघताय सत्य पे सत्ता, म्हणजे अगदी थोडक्यात आणि तितकंच महत्त्वाचं. 2008ला झालेल्या फेररचनेनुसार भोकरदन विधानसभा मतदारसंघ तयार झाला. हा मतदारसंघ जालना लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येतो. यामध्ये जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुका, भोकरदन तालुक्यातील धावडा, पिंपळगाव, सिपोरा बाजार, भोकरदन ही महसूल मंडळे आणि भोकरदन महानगरपालिका क्षेत्राचा समावेश आहे. भोकरदन विधानसभेत नेहमी दानवे विरुद्ध दानवे असाच संघर्ष पाहायला मिळतो. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा प्रत्येक राजकीय पक्षांमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू आहे. भोकरदन विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार संतोष दानवे यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात होती, कारण महायुतीच्या इतर पक्षांची भोकरदनमध्ये तशी फारशी ताकद नाहीये. पण भाजपमध्ये इच्छुक उमेदवार तयार न होऊ देण्यात संतोष दानवे यशस्वी झालेले आहेत. म्हणून अजून तरी कोणी बंडखोरी किंवा उमेदवारी मागण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडे गेलेले नाही. इथून पुढे तसा उमेदवार तयार न होऊ देण्यावरच संतोष दानवे यांचं लक्ष आहे. वर्षभरापूर्वी राज्यात झालेल्या राजकीय भूकंपानंतर सुद्धा भोकरदन विधानसभा मतदारसंघात त्याचा फारसा काही परिणाम झालेला दिसत नाही. शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडे विधानसभेसाठी सक्षम उमेदवार आणि कार्यकर्त्यांचं पुरेसे नेटवर्क नाहीये. तर इकडे रावसाहेब दानवे यांचा लोकसभेला पराभव झाल्यापासून त्यांनी मतदारसंघाकडे विशेष लक्ष दिलं नसल्याचं स्थानिक नेते सांगतात. त्यामुळे महायुतीतर्फे स्थानिक नेत्यांकडून पक्षश्रेष्ठींकडे हा मतदारसंघ भाजपाऐवजी शिवसेनेला मिळावा अशी मागणी झाली होती, कारण दानवे यांच्या मुलाचं राजकीय वजन तसं कमी आहे. आतापर्यंत वडिलांच्याच भरोश्यावर त्यांचं काम चालू होतं. रावसाहेब दानवे यांचाच लोकसभेला पराभव झाल्यामुळे त्यांची दहशत इथे कमी आहे. त्यामुळे संतोष दानवे आता निवडून येणार नाही आणि त्यामुळे ही सीट शिवसेनेला मिळावी अशी मागणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रमेश गवाड यांनी केली होती. सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं. कॉंग्रॅच्युलेशन्स. तुला आनंद नाही झाला? मला पीसीओडीचा त्रास आहे. उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची? अगं एवढं सिरियस नाहीये ते. एक काम कर, डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिकला नक्की कॉन्टॅक्ट कर. अगं किती जणींनी तिथे उपचार घेतलेत. तुमच्या आजाराचा परिणाम तुमच्या करिअरवर होऊ देऊ नका. परंतु प्रदेशाध्यक्षपद भूषवलेले रावसाहेब दानवे यांनी मुलासाठी उमेदवारी खेचून आणली. मराठा आंदोलनामुळे मराठवाडा आधीच संवेदनशील झालेला आहे. मराठवाड्यातील लोकसभा निवडणुकीत मराठा आंदोलनाचा फटका भाजपाला चांगलाच बसला. जालना लोकसभा मतदारसंघात भाजपचे नेते माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला. मराठा आरक्षणाचा प्रश्न अजून तरी मार्गी लागलेला नाहीये. त्यातच परवा जरांगे यांनी निवडक मतदारसंघ घोषित केले आणि त्यात भोकरदनमध्ये उमेदवार देण्याविषयी भाकीत केलं होतं. त्यामुळे जर जरांगे यांनी ऐनवेळी एखाद्या अपक्ष इच्छुक उमेदवाराला पाठिंबा दिला तर मात्र मराठा समाजाचं एकत्रित एकखट्टा मतदान हे संतोष दानवे यांच्या विरोधात जाऊ शकतं आणि याचा फायदा महाविकास आघाडीच्या चंद्रकांत दानवे यांना होऊ शकतो. मराठा समाज आत्तापर्यंत तरी संतोष दानवे यांच्या प्रचार कार्यात हिरिरीने पुढे आहे. पण जरांगे यांनी ऐनवेळी काही सूचना दिल्या तर मात्र समाज एकखट्टा विरोधात मतदान करू शकतो. त्याला मुख्य कारण म्हणजे रावसाहेब दानवे स्वतः ओबीसी असल्यामुळे मराठा विरोधी वातावरण त्यांच्या मतदारसंघात जाणून बुजून तयार केलं जाण्याची शक्यता प्रचंड आहे. संतोष दानवे साल 2000 पासून सलग दुसऱ्यांदा निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांची यंदा हॅट्रिक होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं. पण जरांगे फॅक्टर इथे कसा काम करतो आणि त्याचा कोणाला फायदा होतो हे पाहणं सुद्धा महत्वाचं आहे. भोकरदन विधानसभेत नेहमी दानवे विरुद्ध दानवे अशी लढत पाहायला मिळते. यंदाही संतोष दानवे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार चंद्रकांत दानवे आमने सामने आहेत. पण यंदा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी सुद्धा दावा केलेला आहे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटातून मनीष श्रीवास्तव, रमेश गव्हाड आणि कैलास पाटील पुंगळ हे सुद्धा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. पण त्यांना उमेदवारीपासून वंचित ठेवण्यात दानवे यशस्वी झालेले आहेत.
आता हे इच्छुक उमेदवार पक्षाने दिलेली जबाबदारी कितपत पूर्ण करतील की संतोष दानवे यांना छुपी रसद पुरवतील हे निकालानंतर आपल्याला कळेलच. कारण इच्छुक उमेदवार हे कायमच उमेदवारी मिळालेल्या उमेदवारासाठी धोकादायक असतात. त्यांना जर भविष्यातील राजकीय स्थैर्य पक्षाकडून दिलं नाही तर ते राजकारण फिरवू शकतात. महायुतीतर्फे जरी एकच नाव पुढे असलं तरी महाविकास आघाडीतर्फे ठाकरे गट आणि राष्ट्रवादी रस्सीखेच सुरू होती. राष्ट्रवादीने आता त्यात बाजी मारलेली असली तरी आता ठाकरे गट महाविकास आघाडीतर्फे किती काम करेल हे पाहणं महत्वाचं आहे. जाफराबाद तालुक्याने महायुतीचे उमेदवार कल्याण काळे यांना लोकसभेत लीड दिली होती, तर भोकरदनमधून 862 मतांची लीड कल्याण काळे यांना मिळाली होती. त्यामुळे ही लीड जरी निसटती आणि तुलनेने कमी असली तरी सुद्धा भोकरदनमध्ये जनतेने रावसाहेब दानवे यांच्या विरोधात मतदान केलं होतं हे स्पष्ट होतं. यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतर्फे घराणेशाहीचा आरोप भाजपवरती आणि विशेष करून या मतदारसंघावरती होऊ शकतो. कारण इथे रावसाहेब दानवे यांनी मुलाला आणि मुलीला सुद्धा उमेदवारी मिळवून दिली. एकाच घरात स्वतःला लोकसभेची उमेदवारी, मुलगा संतोष दानवे याला जालन्यातील भोकरदन येथून विधानसभेसाठी उमेदवारी आणि मुलगी संजना जाधव यांना कन्नड मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर उमेदवारी देण्याचा निर्णय महायुतीने घेतलाय. एकीकडे भाजपचे काही नेते शरद पवारांच्या घराणेशाहीवरती टीका करतात तर दुसरीकडे त्यांचेच नेते घराणेशाही करतात. हा एक चर्चेचा विषय. पण या मतदारसंघात रावसाहेब दानवे रेल्वे मंत्री झाल्यापासून केंद्राच्या भरपूर योजनांचा लाभ इथे झालाय. तसेच निधी वाटप सुद्धा या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात झालाय. त्यामुळे विकास कामांना इथे भरपूर वेग आलेला होता. एकंदरीतच भाजपाचं वर्चस्व या मतदारसंघात प्रचंड असलं तरीही या मतदारसंघातील जाफराबाद भागात भाजपचं वर्चस्व कमी आहे. इथे राष्ट्रवादीला जास्त पाठिंबा आहे. त्यामुळे रावसाहेब दानवे यांनी जर भोकरदनसह जाफराबादेत सुद्धा लक्ष घातलं तर चंद्रकांत दानवे यांना शह देण्यात ती यशस्वी होऊ शकतात. पण सध्या तुतारीची हवा आहे आणि चंद्रकांत दानवे यांनी 10 वर्षापासून केलेली जय्यत तयारी आहे. त्यामुळे इथे कोण बाजी मारेल हे येणाऱ्या 23 तारखेला कळेलच. पण याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत रहा सत्य पे सत्ता.